मुंबईच्या आरे कॉलनीत 15 जुलैची रात्र. बाहेर पाऊस टिप टिप पडत होता. रस्त्यावरच्या वीज दिव्यांच्या प्रकाशात झाडांच्या फांद्यांवरून पडणाऱ्या पावसाच्या सरींनी अंधारात एक वेगळंच संगीत तयार केलं होतं. दूरवरून अधूनमधून एखाद्या रातकिड्यांचा किरकिर आवाज आणि मधून एखाद्या कुत्र्याचं भुंकणं, या सगळ्यात एक शांत पण तणावाने भरलेलं वातावरण तयार झालं होतं. या शांततेच्या आवरणाखाली एक साध्या घराच्या भिंतींच्या आत हळूहळू घडत होता एक असामान्य प्रसंग. घरात मंद प्रकाश, कोपऱ्यात ठेवलेला एक पंखा हलक्या आवाजात फिरत होता आणि जमिनीवर पडलेली ओलसर चप्पल बाहेरून पाहता सर्व काही नेहमीसारखंच वाटत होतं. पण त्या घराच्या आतल्या हवेतील थरथरच काही वेगळं सांगत होती. जणू काही ती हवा स्वतःच सांगत होती की काहीतरी भयंकर घडणार आहे आणि ही साधी रात्र लवकरच बदलणार आहे एका हत्येच्या थरारक कथेत. भरत लक्ष्मण अहिरे, वय वर्ष 40, दिसायला साधा पण डोळ्यात मेहनतीचा आणि स्वाभिमानाचा ठसा असलेला माणूस. व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट, चित्रपटसृष्टी, लग्न समारंभ, फॅशन शो, कुठेही बोलावलं तर आपलं काम प्रामाणिकपणे करणारा. त्याचे हात म्हणजे जणू कलावंताचे ब्रश आणि मन म्हणजे कष्टाचं भांडार. पण या मेहनती माणसाच्या मनात गेल्या काही महिन्यांपासून एक अस्वस्थतेची सावली पसरली होती. घरातल्या वातावरणात बदल जाणवत होते. पत्नी राजश्री अहिरे पहिल्यापासून थोडी तिखट स्वभावाची, पण अलीकडे तिच्या वागण्यात काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. बोलण्यात कटुता, नजरेत टाळाटाळ आणि मोबाईलवर सतत कोणाशी तरी मेसेज करणं. भरतच्या मनात संशयाची बीजे पेरली गेली. हळूहळू तो संशय हे नाव घेऊ लागला. चंद्रशेखर राजश्रीच्या आयुष्यातला नवा चेहरा. भरतला आधीपासूनच कानावर येत होतं की तिचे आणि चंद्रशेखरचे संबंध फक्त ओळखीचे राहिलेले नाहीत, ते विवाहबाह्य नात्यात बदललेले होते. सुरुवातीला भरतने याकडे दुर्लक्ष केलं, कारण घर आणि 3 लहान मुली यांची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. पण महिनाभरापूर्वी जेव्हा त्याने सरळ पत्नीला याबद्दल विचारलं, तेव्हा अपेक्षित उत्तराऐवजी त्याच्यावरच छळाचे आरोप झाले. त्या दिवसानंतर घरातील नातं अधिकच गढूळ झालं. बोलणं कमी, भांडणं जास्त, आणि यातही राजश्रीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची थंड शांतता, जी भरतला आणखी अस्वस्थ करत होती. आणि मग 15 जुलैची ती रात्र. भरतच्या मोबाईलवर चंद्रशेखरचा कॉल येतो. त्याचा आवाज थेट मुद्द्यावर. आपण भेटूया, एकता नगर, युनिट 31, आरे कॉलनीच्या सार्वजनिक शौचालयाजवळ. ठिकाण ऐकून भरत थोडा गोंधळला. ही भेट साधी गप्पा मारण्यासाठी नव्हे हे त्याला जाणवत होतं. तरीही काहीतरी स्पष्ट होईल या आशेने तो तयार झाला. आश्चर्य म्हणजे या भेटीसाठी निघताना राजश्री त्याच्यासोबत जायला निघाली. भरतच्या मनात प्रश्न होते. पत्नीला खरंच सत्य उघड करायचं होतं की काहीतरी दुसऱ्या मोठ्या खेळीची सुरुवात होती. त्या ठिकाणी पोहोचताच भरतने पाहिले 2 चेहरे, चंद्रशेखर आणि त्याचा साथीदार रंगा. दोघेही आधीपासूनच त्याची वाट पाहत उभे होते. डोळ्यात एक विचित्र क्रूर चमक आणि रंगाच्या शरीर भाषेत आक्रमणासाठी सज्ज असलेली तणावपूर्ण हालचाल. भरत अजून परिस्थितीचा अंदाज घेत होता, पण त्याआधीच चंद्रशेखर झपाट्याने पुढे आला. अचानक त्याच्या मुठीचा जोरदार प्रहार भरतच्या छातीत बसला. एका क्षणात श्वास रोखल्यासारखं भरतला वाटलं. त्याच्या तोंडून वेदनेचा हलका आवाज निघायच्या आत दुसरा प्रहार त्याने पोटावर मारला. तेवढ्यात रंगा मागून येऊन भरतच्या दोन्ही हातांना घट्ट पकडून धरतो. त्याच्या पकडीत एवढी ताकद होती की भरतला हालता सुद्धा आले नाही. समोरून चंद्रशेखरच्या मुठीचे घाव, कधी चेहऱ्यावर, कधी बरगड्यांवर तर कधी पोटावर. प्रत्येक घावासोबत भरतच्या तोंडातून निघणारे हळवे हुंकार आणि पावसाच्या सरीत मिसळणारा मातीचा चिखलाचा आवाज.
आजूबाजूचं दृश्य भयानक होतं. माती, चिखल आणि धडपडणाऱ्या माणसाचा असहाय्य संघर्ष. पण सगळ्यात जास्त धक्का बसावा अशी गोष्ट म्हणजे काही फुटांच्या अंतरावर उभी असलेली राजश्री. तिच्या चेहऱ्यावर ना घबराट ना राग, फक्त थंड निर्विकार नजर. पतीवर चाललेला निर्दयी हल्ला बघून तिने मदतीसाठी ओरडण्याचा, हल्ला थांबवण्याचा किंवा कुणाला बोलवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. तिचं स्थिर उभं राहणं जणू सगळं आधीपासून ठरलेलं असल्याचं मौन साक्ष देत होतं. हल्ल्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या झोपड्यांतून काही लोक बाहेर यायला लागले. अंधार, पावसाचा आवाज आणि चिखलामध्ये चमकणाऱ्या टॉर्चच्या किरणांनी वातावरण आणखी गढूळ झालं. गर्दी जमते हे पाहतात चंद्रशेखर आणि रंगा एकमेकांकडे पाहतात आणि क्षणाचाही विलंब न करता अंधारात पळ काढतात. त्यावेळी भरत जमिनीवर कोसळलेला होता. श्वास घ्यायला त्रास, चेहरा फिकट, डोळ्यात वेदनेची झळ. त्याच्या कपड्यांवर चिखल आणि रक्ताचे डाग पसरलेले. आसपासच्या काही लोकांनी मदत करायला हात पुढे केला, पण राजश्रीने पटकन मध्ये येत थंड आवाजात सांगितलं, नको, मी घेऊन जाते त्याला. रुग्णवाहिका किंवा जवळचं रुग्णालय गाठण्याऐवजी तिने भरतला आधार देत थेट घरी आणलं. पावसात भिजलेलं आणि जखमा झालेलं त्याचं शरीर घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच जणू अधिकच थकून गेलं. पुढचे 3 दिवस घरात एक असहाय्य शांतता होती. फक्त भरतच्या वेदनांनी भरलेल्या ओंकाराचा आणि मधून खोकल्याचा आवाज ऐकू येत होता. दिवसागणिक त्याची प्रकृती खालावत चालली होती. शरीर कमकुवत, डोळ्यातील चमक मावळतीला आणि बोलण्याची ताकद जवळजवळ संपलेली. घरात 3 मुली, मोठी 13 वर्षाची, दुसरी 5 वर्षाची आणि धाकटी फक्त 3 वर्षाची, दररोज वडिलांकडे पाहत होत्या. मोठ्या मुलीच्या डोळ्यात चिंता दिसत होती, मधली घाबरून आईकडे चिकटलेली, तर धाकटीला पूर्ण समजत नव्हतं काय घडलंय. पण त्या सगळ्यांनी एक गोष्ट स्पष्ट पाहिली, त्यांचे बाबा दिवसेंदिवस तडफडत आहेत आणि आई काहीही मदत करत नाही. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी भरतला उलट्या सुरू झाल्या. पोटातून बाहेर येणारं रक्त बघून मुलींचं मन घाबरलं. त्या क्षणी मोठ्या मुलीने निर्णय घेतला. हात भीतीने थरथरत असतानाही तिने जवळचा फोन उचलला आणि नातेवाईकांचा नंबर फिरवला. लवकर या, बाबांची तब्येत खूप वाईट आहे. तो तिचा कॉलच पुढच्या घटनांच्या मालिकांचं दार उघडणारा होता. भरतची मेवणी घरी पोहोचली तेव्हा घरात पसरलेली गंभीर शांतता तिच्या लक्षात आली. खोलीच्या कोपऱ्यात एका जुन्या गादीवर भरत पडलेला होता. शरीराने अशक्त, चेहरा फिक्कट, श्वास घ्यायला त्रास होत होता. तिने लगेच विचारलं, काय झालं? अशी काय अवस्था झालीये? राजश्रीने डोळे खाली न करता अगदी सरळ सरळ उत्तर दिलं, अपघात झाला आहे, बाईकवरून पडला. तिच्या आवाजात कोणताही भाव नव्हता, ना चिंता ना घाई. मेवणीने भरतच्या कपड्यांवरील जखमा पाहिल्या, पण त्या साध्या अपघाताच्या खुणा नव्हत्या. तरीही परिस्थिती गंभीर असल्याचं जाणवताच तिने वेळ न दवडता भरतला घेऊन पाथरवाडी मालाडपूर्व येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी विचारलं, काय झालं? जखमा कशा झाल्या? त्याआधीच राजश्रीने त्यांना डोळ्याने इशारा दिला. कदाचित भीती, कदाचित मानसिक दबाव. भरतनेही तीच कथा पुढे नेली. बाईकवरून पडलो, अपघात झालाय. त्याचं हे विधान MLC अहवालात नोंदलं गेलं, अधिकृत कागदावर. आता हा अपघात ठरला होता. पण पोलीस मात्र इतक्यात थांबले नाहीत. त्यांना जाणवलं होतं की या घटनेत काहीतरी गडबड आहे. राजश्रीच्या बोलण्यात त्यांना वारंवार विसंगती आढळत होती. वेळ, ठिकाण, घटनाक्रम काहीच नीट जुळत नव्हतं. तपास अधिक खोलात नेण्यासाठी त्यांनी भरतच्या मोठ्या मुलीची गुप्तपणे चौकशी केली. मुलींच्या डोळ्यात भीती होती, पण सत्य बाहेर आलं नाही तर बाबांना न्याय मिळणार नाही हे तिला कदाचित जाणवत होतं. तिने शांत
पण ठाम आवाजात सर्व सांगून टाकलं. त्या रात्री काय घडलं, कोण हल्लेखोर होते आणि आईने का मदत केली नाही. पोलिसांसमोर भरतच्या मोठ्या मुलीने आपली भीती बाजूला ठेवून थेट नजरेत नजर घालून सत्य सांगायला सुरुवात केली. तिच्या लहानशा पण ठाम आवाजात त्या रात्रीचं प्रत्येक दृश्य पुन्हा जिवंत झालं. मी सगळं पाहिलं. बाबांवर मार होत होता. आई तिथेच उभी होती. तिने काही केलं नाही. बाबांना वाचवलं नाही आणि नंतर त्यांना रुग्णालयात पण नेलं नाही. त्या क्षणी खोलीतील वातावरण बदललं. उपस्थित पोलिसांनी एकमेकांकडे नजर टाकली. ही फक्त मुलीची वेदनादायक कहाणी नव्हती, तर ती निर्णायक साक्ष ठरू शकणारी होती. या छोट्याशा मुलींच्या शब्दांनी तपासाला नवं वळण मिळालं. काही क्षणातच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं. पुरावे, साक्षी आणि घटनेचा मागोवा घेऊन पोलिसांनी अखेर राजश्री अहिरेला अटक केली. तिच्यावर आरोप होते पतीवरच्या हल्ल्यात सहभागी होण्याचे आणि त्याला वैद्यकीय मदत न देऊन मृत्यूला कारणीभूत ठरण्याचे. पण तपास इथे संपला नाही. तिचा प्रियकर चंद्रशेखर पद्याची आणि त्याचा साथीदार रंगा अजूनही फरार होते. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी मुंबई आणि आसपासच्या भागात सर्च ऑपरेशन्स सुरू केली. प्रत्येक चेकपोस्ट, प्रत्येक ओळखीचं ठिकाण, सगळीकडे खबरदारी वाढवली गेली. दरम्यान रुग्णालयात भरतचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर झटत होते. दिवसागणिक त्याची प्रकृती ढासळत होती. 5 ऑगस्टची सकाळ. रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये मशीनचा सतत वाजणारा बीप अचानक थांबला. डॉक्टरांनी हातातील ग्लोव्ज काढले. शांतपणे भरतच्या पलंगाकडे पाहिलं. मग डोकं हलवत शब्द उच्चारले, तो आता या जगात नाही. 40 वर्षीय भरत लक्ष्मण अहिरे, एक मेहनती मेकअप आर्टिस्ट, 3 मुलींचा प्रेमळ पिता, उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतो. वॉर्डच्या बाहेर उभ्या 3 निष्पाप डोळ्यात आता त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं रिकामपण समोर दिसत होतं. मैत्रिणींनो, या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते. हिंसा, फसवणूक आणि विश्वासघात हे कोणत्याही नात्याचा अंत घडवतात. पण एका 13 वर्षाच्या मुलीचं धैर्य संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. तिने आईविरुद्ध जाऊन सत्याची बाजू घेतली आणि वडिलांना न्याय मिळवून दिला. पालकांच्या चुका मुलांच्या मनावर कायमच्या जखमा कोरतात. त्या जखमा कुठल्याही न्यायालयात भरून येत नाहीत. या घटनेने आपल्याला एक मोठा प्रश्न विचारायला भाग पाडला आहे. रागाचा, संशयाचा, अहंकाराचा आणि हिंसेचा शेवट कधी चांगला झाला आहे का? उत्तर नेहमी एकच असतं, नाही. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.